जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. नमस्कार. वाचक मंचच्या आजच्या 8व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. 19 जून 2024 आज वाचक दिन आहे. वाचक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपला 8वा एपिसोड आपण विशेषतः मुलांना घेऊन करतो आहोत. वाचक मंच ही संकल्पना राबवली गेली 2 संस्थांद्वारे. मराठी ग्रंथसंग्रहालय की जी 1922 साली सुरू झालेली हैदराबादमधली एक खूप मोठी लायब्ररी आहे आणि आज शतकोत्तर यशस्वीरित्या वाटचाल त्या संस्थेची सुरू आहे. मध्यंतरी वर्षभर त्याचा शतक महोत्सवी सोहळा देखील साजरा करण्यात आला. त्यांच्यातर्फे विविध उपक्रम राबवले जातात, जसं की मुक्त वाचनालय, दिवाळी अंक योजना, डिजिटायझेशन ऑफ बुक्स ह्या प्रोजेक्टमध्ये देखील ही संस्था पुढे आहे, सहभागी होते आहे. तर असे विविध उपक्रम राबवणारी, ज्यांचा स्वतःचा एक हॉल आहे की जिथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात, अशी ही मराठी ग्रंथसंग्रहालय ही संस्था. आणि भावतरंग क्रिएशन्स, दिस इज अ ऑर्गनायझेशन ऑफ द आर्टिस्ट, बाय द आर्टिस्ट, फॉर द आर्टिस्ट. भावतरंग क्रिएशन्स ही संस्था कोणत्याही स्वरूपाचे कन्स्ट्रेंट्स बाळगत नाही. This organization doesn't consider any type of constraints in terms of gender or age or any art form as such. So we welcome all types of artists and their art form to present through this organization. We have arranged more than 50 programs in online plus offline form till now. तर अशी ही भावतरंग क्रिएशन्स ही 5 वर्ष जुनी संस्था आणि ग्रंथसंग्रहालय ही 100हून अधिक वर्ष झालेली जुनी संस्था, या 2 संस्थांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा छोटासा उपक्रम म्हणजे वाचक मंच. गेल्या 3 वर्षामध्ये याचे 7 एपिसोड्स झाले आणि याच्यामध्ये अगदी 90 पार केलेल्या वाचकांपासून ते शालेय जीवनातील वाचकांपर्यंत, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींपासून ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र आणायचा आम्ही संपूर्ण प्रयत्न केला. आमचे आतापर्यंत झालेले सर्व कार्यक्रम आमच्या दोन्ही संस्थांच्या YouTube आणि Facebook चॅनलवर ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. ते तुम्ही जरूर पाहू शकता. आणि आमच्या या उपक्रमामध्ये जर तुम्हाला वाचक म्हणून सहभागी व्हायचं असेल, तर जरूर आम्हाला संपर्क करा. आमचा फॉर्म आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आमच्या सर्व पोस्टमध्ये सोशल मीडियावरती दिलेले आहेत. याआधी 2021 साली बालदिनाच्या निमित्ताने आपण विवेकवर्धिनी संस्थेच्या एका शाळेमध्ये लहान मुलांबरोबर कथाकथन आणि कथावाचन अशी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यानंतर आज 8व्या एपिसोडमध्ये योग येतो आहे आपल्या तरुण मुलांबरोबर काम करायचा. तर आज सुधा मूर्तींची पुस्तकं वाचलेले काही बालवाचक आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत की त्यांना काय वाटतं, वाचनाबद्दल काय वाटतं, सुधा मूर्तींच्या पुस्तकांबद्दल काय वाटतं. आजची ही तरुण पिढी वेगळ्या पद्धतीनं पुस्तकं वाचते असं म्हणता येईल. आजची ही तरुण पिढी देखील खूप वाचते. फक्त त्यांच्या वाचनाचं कदाचित स्वरूप वेगळं असेल, ते इंग्लिशमध्ये वाचत असतील. त्यांना मराठी हा विषयही कुठे सिलेबसमध्ये नाहीये, तरी देखील ते मराठी समजून घ्यायचा प्रयत्न करतात, मराठीतून व्यक्त करतात. ही सुद्धा एक खूप अप्रिशिएबल आणि वेगळी गोष्ट आहे. तर आज आपण या यंगस्टर्स कडून ऐकणार आहोत की वाचनाबद्दलचं त्यांचं ओपिनियन काय आहे. तर त्याआधी आपली हैदराबादचीच अजून एक यंगस्टर आहे, सोनाली दाभाडे, की जी स्वतः खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं वाचते, बुक रिव्ह्यूज लिहिते. तिचं YouTube चॅनल देखील आहे आणि तिचे रिव्ह्यूज खूप वेल अप्रिशिएटेड आहेत. तर तिच्याकडून आपण आधी ऐकूया वाचनाबद्दल तिला काय म्हणायचंय आणि स्पेशली सुधा मूर्तींच्या पुस्तकांबद्दल तिचं काय म्हणणं आहे.
Hi everyone, my name is Sonali and I run the YouTube channel, the book blog, and the Instagram page, all by the name of the Melodramatic Bookworm, where I talk about books, give book recommendations, and make fun bookish content. Thank you for having me amongst you. I'm here today to talk to you about reading and the advantages of reading books and stories. I know that books and reading might not work for everyone because everyone has their own way of coping with the world and its stresses. And I used to say at one point that people who read are better than everyone else. But that's not necessarily true. But what I can attest to be true is that reading makes you a better person than you were before. So if you ask me why you should read books, that would be my answer. It makes you a better person. But since that is not specific enough, let me share with you my own experiences and how I think reading has made me better. To start at the very beginning, my father was the one who got me into reading. He used to make me speak English at home in conversations about what we did at school and the like. He found little libraries in the colony from where I could borrow books, and my mom and he put me in an English medium school, which is one that has contributed the world towards who I am today. But one thing that I loved and still love about the school is that it had a library, and I devoured everything I could lay hands on, be it Enid Blyton's to Jules Verne's to Goosebumps. I read them all. I loved school Thursdays the most because we had the library period on that day and we could borrow books on those days. And these were books that I would finish in one night and wait eagerly for the next Thursday because, more books. And this might seem like a cliche, but they say cliches are cliches because they are true, which is honestly a cliche in itself. And one reason why I took to reading like fish to water is because I was and still am a huge introvert. I find that building worlds in my own head makes me feel a little less lonely than what I see in the world around me. And that is one thing that I learned very quickly, that reading helps you become more empathetic. It helps you understand people who are way different from you in more ways than one. It helps you understand situations that you would never have found yourself in. And for me personally, it helped me understand that there are always two sides to a story, and that giving someone the benefit of the doubt is almost always a better option. And as I grew up, I took to reading more complicated pieces from different parts of the world, something that helped open up my mind and transform it to have more understanding, even more empathy, and less of the preconceived notions that the selective consumption of media had drilled into my mind. And the act of reading might seem a weird thing to those who don't do it, but trust me, if you want to learn something about life, about yourself, and about the world, if you want to become better at understanding others, then reading is the way to go. Go by your gut, but every once in a while, choose a book that you would never have chosen otherwise. That's a book that will open up different avenues for you and will make your reading and your psyche bloom in ways that you will always, always be grateful for. And as against the popular notion that nobody reads books anymore these days, I've noticed that people are in fact looking to get started on reading. And I've got multiple requests for books for beginners. That's something that I absolutely love to see. And one author who I love to recommend to beginners is Sudha Murthy. Her writing is simple, sweet, cozy and warm, and it gives off grandmotherly vibes. And the fact that she combines Indian mythology and folklore with urban stories turns them into those that are palatable for every kind of reader. It doesn't matter if you're a beginner or an advanced reader, there's something in Sudha Murthy's books for everyone. So as I sign off, what I'm saying in a nutshell is read books. Read what you love, but also experiment with your books. Read diversely. If not in the short term, it will help in the long term. I am testament to that fact. Once again, thank you for listening to me. I hope you have a great day. वा, सोनाली दाभाडेनं रीडिंग बद्दल यंगस्टरना समजेल अशा त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं असं मी म्हणेन. आताची जी यंग जनरेशन आहे ती इंग्लिशमध्येच वाचते, इंग्लिशमध्येच विचार करते.
सो मला वाटतं आत्ता तिनं जो मेसेज दिला सोनालीनं तो ह्या यंगस्टर्सना खूप छान रिलेट होईल. सुधा मूर्तींच्या पुस्तकांबद्दलही तिनं छान सांगितलं की त्यांच्या पुस्तकांची काय खासियत आहे. तर मग कार्यक्रमाची सुरुवात तर खूप छान झाली आहे. तर आपला अधिक वेळ न घेता आपण आता आपल्या बालवाचकांना भेटूया, ऐकूया त्यांच्याचकडून वाचक मंचच्या 8व्या एपिसोडमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि भावतरंग क्रिएशन्स या दोन्ही संस्थांतर्फे सर्व आपल्या ऑनलाईन श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण वाचक मंचचा 8वा एपिसोड घेतोय. वाचनाबद्दल विविध संस्था बरेच उपक्रम करत असतात. आपण बोलत असतो की लोकांनी वाचनाकडे वळलं पाहिजे, विशेषतः तरुण पिढीनं. तर आज आपण तोच प्रयत्न करतोय छोटासा, की तरुण पिढीचे प्रतिनिधी आज आपल्याला भेटायला आलेले आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये. तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करून घेऊया. आजच्या आपले वाचक वक्तेच म्हणू आपण त्यांना, जरी ते छोटेसे असले तरी. तर आज आपण त्यांची ओळख करून घेऊया आधी. आपला पहिला आहे पार्टिसिपंट अर्चिस नाडकर. हा पुण्याचा आहे आणि 4थीमध्ये शिकतो. संस्कृती स्कूल बुकरम पुणे इथे आहे तो. वेलकम अर्चिस. थँक्यू. ओके. त्याच्यानंतर आपली दुसरी आहे पार्टिसिपंट ईशानी सामंत. ती सिम्बॉयसिस प्रायमरी स्कूल प्रभात रोड पुणे इथे 5वीमध्ये शिकते, पुण्याचीच आहे. वेलकम ईशानी. थँक्यू. आणि आपली तिसरी पार्टिसिपंट आहे गार्गी तुळजापूरकर. ती विद्यारण्य हायस्कूल हैदराबाद इथे 9वीमध्ये शिकते. तर तुझंही स्वागत आहे. वेलकम गार्गी. हॅलो. हॅलो. सो हाय एव्हरीबडी. तर आज आपण बोलणार आहोत सुधा मूर्तींची पुस्तकं या विषयावर. हो की नाही? तुम्ही बरोबर. सगळ्यांनी वाचलेली आहेत सुधा मूर्तींची पुस्तकं. ओके. तर त्याच्या आधी मला सांगा, आधी तुम्ही स्वतःबद्दल तर सांगा. आज आपण अर्चिस पासून सुरुवात करूया. अर्चिस, हो. तुला वाचनाची आवड किंवा तुला तुझ्याबद्दल काय सांगावं असं वाटेल? तू एवढा छान सेटअप केलायस पाठीमागे, त्याबद्दलही सांग सगळ्यांना. काय सांगशील? चालेल, नक्की. हम्म. नमस्कार, माझं नाव अर्चिस तेजस नाडकर आणि मला वाचनाव्यतिरिक्त अजून काही गोष्टी आवडतात आणि त्याच्यामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धती पण येतात आणि मी त्याच्यातील परीक्षा पण दिल्या आहेत, म्हणून आता गाणं आणि वाचनाचं दोन्ही बरोबर बरोबर चालतं. अच्छा. मग माझ्या मागे फेमस फायची सिरीज आहे, हम्म. रोवाल्डाची सिरीज आहे, मग अजून सुधा मूर्तींची सिरीज आहे इथे, मग इंडियन मायथॉलॉजीचं महाभारताचं एक बुक आहे आणि मग फाउंडेशन ऑफ म्युझिक म्हणून एक गाण्याचं बुक आहे ओके. आणि एक सायन्सचं एक एन्सायक्लोपीडिया, हे चिंटू आणि हे शिवाजी महाराजांचं फिगरीन आहे. अच्छा, शिवाजी महाराज पण आहेत का? अरे वा. हा. हो. अच्छा. ओके. तर मग तुला वाचनाची आवड कधी निर्माण झाली? कधी सुरुवात केलीस तू? किती वाचली असशील आतापर्यंत पुस्तकं? आतापर्यंत पुस्तकं 100च्या नक्कीच जवळ. अच्छा, छान. हम्म. आणि वाचनाची आवड मला लॉकडाऊन मध्येच लागली, कारण तेव्हा करायला काही नसायचं दिवसभर आणि फक्त घरी बसून मग शाळा घरनच होत होती. मग त्यावेळेस एक सिरीज होती डॉक्टर स्यूस म्हणून, त्याच्यात ड्रायमिंग शब्द होते आणि मग मेडअप शब्द होते. त्यांनी काय पोएटिकल रिदम मध्ये मस्त मजा यायची वाचायला. अच्छा. तेव्हा मी वाचायला शिकलो आणि इंटरेस्ट त्याच्यानंतर निर्माण झाला मग तुला. त्याच्यानंतर वाचनाची आवड लागत लागत मग आता मी मोठी मोठी पुस्तकं चालू केली हळूहळू. अच्छा. सो चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी तुझं आवडतं पुस्तक आहे ना? हो, चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी, बरोबर. छान. अच्छा, ईशानी, तू काय सांगशील? तू कधी सुरुवात केलीस? तुला अजून काय आवडतं? काय सांगशील तुझ्याबद्दल अजून? नमस्कार, माझं नाव ईशानी सामंत. माझे खूप सारे हॉबीज आहेत. पहिलं तर वाचन आहे. मग मी बॅडमिंटन सुद्धा खेळते.
सेल्फ डिफेन्स करता मला कराटे आवडतं अच्छा. आणि मी घरी पेंटिंग वगैरे करत असते. आणि मग कधी सुरुवात केलीस तू वाचन आणि या गोष्टींना? काय आवड? मी मी वाचनाला कोविड मध्येच सुरुवात केली. मला एक गिफ्ट मिळालेलं कुणाकडनं तरी पुस्तक. हम्म. तर तेव्हापासून मला वाचनाची आवड निर्माण झाली. ओके. आणि मी आता बघितलं तर 100 पुस्तकं किंवा जास्ती पण वाचली असतील. अच्छा, छान. एवढ्या लहान वयात किती, म्हणजे मागच्या 2-4 वर्षांमध्ये तुम्ही सुरुवात केली आणि ऑलरेडी 100 क्रॉस केलेलं दिसतंय तुम्ही. चांगलाय. ओके. आणि तुझं आवडते हे लेखक सुधा मूर्तीच आहेत मला वाटतं, बरोबर ना ईशानी? युअर फेवरेट रायटर इज सुधा मूर्ती ओनली, राईट? ओके, गुड. येस. अच्छा. ओके, गार्गी, तू काय सांगशील तुझ्याबद्दल? तुला आणि काय स्वतःबद्दल सांगावंसं वाटेल? काय आवडतं काय? हॅलो, नमस्कार. माझं नाव गार्गी आहे. मी 14 वर्षाची आहे. आता सध्या क्लासमध्ये आहे. माझे हॉबीज जे आहेत, मी कथक शिकते. आता माझं 3rd इयर आहे कथकचं. आणि इयरिंग्स, ज्वेलरी पण खूप बनवते. हे अच्छा. इयरिंग्स आहेत ना, ते मी स्वतः बनवलेले आहेत. वा. आणि ऑल्सो मी स्विमिंग पण करते. बट हॉबी इज रीडिंग. रीडिंग सगळ्यात जास्त आवडतं का तुला? ओके. तर तू काय काय तिकडे तू पण सेटअप केलंयस ना? काय काय पुस्तकं तुझ्या आवडीची ठेवलीयस का तू? हो, माझ्या आवडीची पुस्तकं. तर हे इकडं शेक्सपियर आहे. मी आता रीड करायचं ट्राय करते. काय करते? हा, कारण मी तेच बघते. शेक्सपियर ठेवलंय. वा. हो, हार्ड असते म्हणून कळत नाही, पण काय करते. हे किपलिंगचे बुक्स आहेत. ह्याच्यात जंगल बुक आहे आणि त्याचं सेकंड पार्ट आहे आणि अजून बाकीचे स्टोरीज. हे पण रुdyard किपलिंगचंच बुक आहे. हे लाईफ ऑफ पाय आहे आणि हे 3 हिस्ट्री रिलेटेड बुक्स आहेत. दिस इज J.K. Rowling's फॅन्टास्टिक बीस्ट आणि हे सुधा मूर्तीचे बुक्स आहेत. आणि ओके. दिस इज रॉबिन हुड. अच्छा. And these two are also Sudha Murthy books. ओके. सो लॉट्स ऑफ व्हरायटी यू पीपल हॅव. गुड. सो मला वाटतं तुझं आवडतं पुस्तक लाईफ ऑफ पाय आहे, हो ना गार्गी? ओके. हो. अच्छा. तर मग गार्गी, तू वाचनाची सुरुवात कधी केलीस? म्हणजे काय त्याबद्दल काय सांगशील? कशी झाली सुरुवात? आणि किती वाचली असशील मे बी पुस्तकं? हा, सांगते. मी ऍक्च्युली पहिले वाचायचं म्हणजे 2nd ग्रेड मध्ये सुरू केलं तसं. बट पहिल्यापासून मला खूप स्टोरीज माहिती होते. म्हणजे माझ्या आईचं जे माहेर आहे ते पुण्याला आहे. तर मी एव्हरी समर हॉलिडेज मध्ये पुण्याला जायचे. इकडं माझे जे आजोबा आहेत ते मला खूप गोष्टी सांगायचे रात्री झोपायच्या वेळेला किंवा कधीही असं. ते असे क्लासिक्स असायचे, जसं गलिवर आहे तशा गोष्टी, किंवा रामायण, महाभारत, आणि त्यांचे स्वतःचे पर्सनल एक्सपिरियन्सेस. म्हणजे त्यांनी भारत खूप फिरलेत ते आणि बाहेर पण जाऊन आले आउट ऑफ इंडिया. तर मी खूप गोष्टी ऐकलेल्या लहानपणापासून. आणि प्लस मी जेव्हा 2रीत होते तेव्हा माझे बाबा जे आहेत त्यांना खूप वाचायला आवडतं. म्हणजे ते स्वतः खूप वाचतात. तर त्यांना त्यांची जी ही हॉबी होती तर he wanted to instill that in me too. So त्यांनी मला पहिले अमर चित्रकथा आणून दिला. असं ते 50 क्लासिक कलेक्शन असतं ना, तर ते आणून दिलेलं. मी पहिले ते वाचले, मला खूप आवडले. आणि तसंच स्लोली मी वाचत गेले पुस्तकं. कधी क्लासमध्ये माझे फ्रेंड्स जेरॉनिमो स्टेंटन आणायचे, मी त्यांचे क्लासमध्ये पुस्तकं वाचून घ्यायची. किंवा कधी पण असं माझे बाबा मला आणून द्यायचे पुस्तकं, तर एनिट गायटन अशी वाचायचे मी. आणि मग स्लोली 3rd क्लासमध्ये मी ब्लॅक ब्युटी, रस्किन बॉन्ड आणि वाचत वाचत गेले. आणि सुधा मूर्ती जे होतं मी 6th क्लासमध्ये वाचलेलं. आणि आफ्टर दॅट करंटली द लास्ट बुक आय रेड वॉज
द इनविजिबल मॅन बाय H.G. वेल्स. म्हणजे शाळेने आम्हाला दिलेलं. आणि खूपसे जे पुस्तकं आहेत ते मी माझ्या शाळेच्या लायब्ररीमधनं वाचते. तर आमची शाळेची जी लायब्ररी ती खूप छान आहे. तिकडून मी खूप पुस्तकं वाचते. ओके. मी हॅरी पॉटर सिरीज पूर्ण वाचलेली आहे आणि सुधा मूर्तीचे पण पूर्ण मायथॉलॉजीची सिरीज वाचलेली आहे. लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर जवाहरलाल नेहरूचं. आणि सरप्राइझिंगली हे जे होतं माझ्या बर्थडेला माझ्या बाबांनी मला दिलेलं. ओके. लाईफ ऑफ पाय वाचलंय यान मार्टनचं. आणि माझा फेवरेट सब्जेक्ट जे आहे हिस्ट्री त्याच्याशी रिलेटेड पण मी खूप बुक्स वाचलेत. तर हे सुभद्रा सिंग गुप्ताचं बुक अ चिल्ड्रन्स हिस्ट्री ऑफ इंडिया ते पण मी असं 6th to 7th ग्रेड मध्ये वाचलेलं. ओके. सो टिल नाउ मी 100च्या पेक्षा कमी किंवा जास्त बुक्स वाचले असतील. मी ट्रॅक ठेवला नाही आजपर्यंत की किती बुक्स वाचले. पण तू वाचत I just keep reading. Once you started, you kept on reading different books. Like it happened I never automatically. felt it. नाईस. ओके. ईशानी, तू पण काय काय सेटअप केलंयस ना? तुझी पण आवडती पुस्तकं ठेवली आहेस मला वाटतं. सांग त्याबद्दल. इकडे मी एन्सायक्लोपीडियाज, मग हे जेरोनिमो स्टिल्टनची एक फॅन्टसी सिरीज होती, त्यातलं एक आहे. सिक्रेट 7ची सिरीज आहे. मग हे सुधा मूर्तीचं आहे. इंडियन मायथॉलॉजी, पंचतंत्र आणि अरेबियन टेल्स वगैरे सगळे आहेत आहे इथे. छान. म्हणजे मला वाटतं हे आता ऍडव्हेंचर सिरीज आहे. हे कोणत्या ऍडव्हेंचर सिरीज. ओके. म्हणजे आता तुमची जर एकत्र केली सगळी व्हरायटी तर मला वाटतं एक मोठा कॅटलॉग बनवता येईल आपल्याला. आणि मग मुलांना आपण तो हे करू की बघा एवढं सगळं आहे ऑलरेडी ह्यांनी वाचले, तुम्ही यांना विचारू शकता त्याबद्दल काही, हो की नाही. ओके. चला तर मग आता आपण आजच्या विषयाकडे हे करूया, वळूया. सुधा मूर्ती हे तर नाव म्हणजे मला वाटतं मुलांमध्ये आणि एकंदरीतच खूपच फेमस पर्सनॅलिटी आहे सुधा मूर्ती हे नाव. त्यामुळे आता मी तुमच्याचकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करीन की तुम्हाला सुधा मूर्तींबद्दल काय माहितीये, काय वाटतं, काय आवडतं. कोण सांगेल? अर्चिस, तू सांगशील? की चालेल. सुधा मूर्तींचा जन्म 1950 मध्ये झालेला. ते पण नॉर्थ कर्नाटकाच्या छोट्या गावात ज्याचं नाव होतं शिगाव. आणि शिगाव मध्ये राहिल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या बऱ्याच स्टोरीज, गोष्टी किंवा म्हणजे चॅप्टर, एक तर अख्खं पुस्तकच आहे ज्याच्यात शिगावची म्हणजे लाईफ अख्खी ती त्या पुस्तकात लिहिली त्यांनी. सिमिलरच आहे सगळं. मग अजून त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड असं होतं की त्यांचे बाबा डॉक्टर होते, म्हणून त्यांना असं हवं होतं की सुधा मूर्तींनी डॉक्टर हे प्रोफेशन करावं. आणि आईंना वाटत होतं की हिस्टोरियन आणि किंवा हिस्ट्री प्रोफेसर बनावं. पण सुधा मूर्तींच्या त्या काळी त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे इंजिनियर बनायची. आणि ती पण त्यांनी ती करून दाखवली. ते जास्त कौतुकास्पद आहे, इन्स्पायरिंग आहे. येस. आणि मग त्याच्यानंतर अजून एक पॉइंट असा आहे की त्या म्हणजे त्या श्रीमंत आहेत तशा, पण तरी शी लिव्हज अ व्हेरी सिम्पल लाईफस्टाईल. म्हणून ते पण छान इन्स्पायरिंग आहे. म्हणून बुक्स मध्ये पण जे आजी कॅरेक्टर आहे मोस्ट ऑफ द बुक्स मध्ये, ते कॅरेक्टर म्हणजे सुधा मूर्ती खऱ्या असं पोर्ट्रे होतं. अच्छा, त्यातून तुला त्या खऱ्या सुधा मूर्ती जाणवतात. ओके. हो, बरोबर. तू आता जे म्हणालास ना त्यांचं राहणीमान सिंपल आहे, त्याच्यासाठी म्हणून म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी. तशाच आहेत त्या. की नाही. छान. ओके. आणि कोणाला काही तुम्हाला सांगायचंय का? ईशानी, तुला काही सुधा मूर्तींबद्दल अजून काही ऍड करायचंय? त्या ना टेल्कोच्या फर्स्ट फिमेल इंजिनियर होत्या. बरोबर. आणि त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हा अवॉर्ड पण मिळालेला आहे. ओके. अच्छा.
सो फर्स्ट फिमेल इंजिनियर, दॅट्स अ राईट पॉइंट, की त्यावेळेला ना काहीच नव्हतं तिकडे, म्हणजे इंडस्ट्री फ्लोअर या ठिकाणी ना लेडीजचं नाव सुद्धा काढलं जात नव्हतं, असा काळ होता तो. किती म्हणजे एक पिढी आमच्यापेक्षा सिनियर आहेत त्या, इतका जुना काळ आहे तो, 30-40 वर्ष झाली असतील. त्यामुळे बरोबर आहे. आणि अजून काही गार्गी, तुला अजून काही वाटतंय सांगावं असं काही स्पेसिफिक? सुधा मूर्ती बद्दल आय थिंक शी इज अ व्हेरी इन्स्पायरिंग पर्सन. म्हणजे ते मला खूप इन्स्पायर करतात आणि त्यांचे जे बुक्स लिहिले गेलेले ते मला खूप आवडतात. अँड अबाउट हर ॲज अ पर्सन, शी इज अ व्हेरी वंडरफुल पर्सन आय थिंक. अँड तिचं हे पण आहे की तिच्या बुक्स मधनं ती मेसेज, खूप छान मेसेजेस देतात. ओके, गुड. ओके, तर मग आता हे झालं आजच्या आपल्या रायटर बद्दल, सुधा मूर्ती कीती. मी तर ऑलरेडी खूप पुस्तकं वाचली आहेत, पण त्याच्या डिटेलमध्ये जाण्याआधी मला सांगा, रीडिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण जे वाचन म्हणतो, हा जो काही वाचक मंच आहे की जिथे आपण फक्त वाचनाबद्दल बोलतोय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे स्पेसिफिक या पुस्तकाबद्दल किंवा ह्या व्यक्तीबद्दल नाही, एकंदरीत वाचनाबद्दल कोण सांगेल आधी? ईशानी, तू सांगशील? वाचन म्हणजे असं एकदम मला इन्स्पायरिंग वाटतं स्वतःसाठी. ओके. माझा टाइम पण एकदम ऑक्युपाय होतो त्यांनी, लाईक मी एंटरटेन होते त्यांनी. माझी इंग्लिश वोकॅबलरी पण खूप वाढली आहे. राईट. सो मी ठरवलंय की मराठी वोकॅबलरी वाढवण्यासाठी मी चिंटू वाचणार आहे. अच्छा. ज्याचं मी ऐकलंय की ते ऑल एज असतं, सगळ्यांकडनंच ऐकलंय, हो हो, फेमस आहे ते. म्हणून मी ते पण वाचणार आहे आता, असं ठरवलंय मी. ओके, सो तुला रेडिंगचे चिंटू खूप खूप बेनिफिट्स मस्त आहे. वाटतात. ओके, अजून कोणाला? गार्गी, तुला अजून काय रेडिंग बद्दल असं सांगायचंय? काय वाटतं, म्हणजे काय, का करावं रेडिंग? रीडिंग इट्स लाईक अ फ्रेंड टू मी. म्हणजे मी जे आहे आता शाळा बदलली आहे, तर जर मित्रमैत्रिणी नसतात तर मी एकटी असते क्लासमध्ये. तर वर्गात ब्रेक असला किंवा फ्री पिरियड असला तर मी वाचत बसते काहीतरी. म्हणजे आपण असं सांगू शकतो की रीडिंग इज माय बेस्ट फ्रेंड. राईट. आणि मी एक कोट पण शोधून काढलेला की हा C.S. लुईसचा जो कोट आहे. C.S. लुईस जे आहे ते नार्नियाचे नार्निया जसे बुक्स लिहिलेले आहेत त्यांनी. तर त्यांचं कोट आहे हा, वी रीड टू नो वी आर नॉट अलोन. तसंच एक्झॅक्टली मला व्हेन आय रीड बुक्स आय फील लाईक दॅट. ओके. गुड. ओके, अजून काय अर्चित, तुला काही ऍड करायचंय? तुला काय वाटतं रीडिंग बद्दल? रीडिंग बद्दल मला असं वाटतं की म्हणजे रीडिंग, आपण अन्न कसं खातो तसं आपल्या ब्रेनला जे न्यूट्रिएंट्स लागतात ते फक्त आणि फक्त रीडिंग किंवा अभ्यासानेच मिळतात. बरोबर. म्हणून मग, आणि माझा एक मित्र आहे, आम्ही जास्त भेटत नाही. आधी खूप भेटायचो पण आता भेटत नाही. पण अनफॉर्च्युनेटली मी त्याला बॅग मध्ये टाकून कॅरी तर नाही करू शकत, पण पुस्तकाबरोबर हे सगळं होऊ शकतं. म्हणून पुस्तक माझ्या त्या फ्रेंड पेक्षा जास्त मोठा फ्रेंड आहे माझा, कुठलंही असू दे. अजून खूप छान वाटतं पुस्तकाकडे बघून तुला. हो, बरोबर आहे. ओके, छान. ओके, ठीक आहे. तर म्हणजे आपण जर रीडिंग बद्दल बोललो तर खूप खूप बेनिफिट्स आहेत खरं बघायला गेलं तर त्याचे, तुम्ही काही सांगितलेतच. आणि आपली मेमरी पण वाढते त्याच्यामुळं, हो की नाही? आपण वाचत राहतो, कॉन्सन्ट्रेशन असं. नाहीतर आपण इतर कुठल्या कामासाठी एवढा वेळ नाही बसत एका जागी, पण एकदा पुस्तक वाचायला लागलं की वेळ कुठे गेला कळत पण नाही. त्यामुळे या गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टी आपोआप होतात की आपल्याला जगाची ओळख होते नव्यानं, खूप गोष्टी कळतात ना. पुस्तकामध्ये कितीतरी विषय असतात, सो बऱ्याच गोष्टी आहेत अशा. बरोबर. तर मग आता आपण सुधामूर्तींच्या पुस्तकाबद्दल ऍक्च्युली बोलूया. तर तुम्ही सगळ्यांनी खूप वाचली आहेत पुस्तकं, तर मला एका पुस्तकाबद्दल असं सांगा. म्हणजे आता अर्चित, तू सुरुवात करशील कुठल्या पुस्तकाबद्दल? कुठल्याही एका पुस्तकाबद्दल सांग, तुला काय वाटतं सुधामूर्तींच्या. हो, चालेल. आता मला माझं म्हणजे त्यांचं एक जे पुस्तक मला सगळ्यात जास्त आवडतं
ते म्हणजे सुधा मूर्तीज मॅजिक ड्रम अँड अदर फेवरेट स्टोरीज. ओके. तर या बुक मध्ये मला चॅप्टर असे आवडतात की लाईक द व्हेरी एक्सपेन्सिव्ह कोकोनट किंवा द सुपरमॅन, अ फेअर डील, हरिपंत द वाईज आणि आणि जास्त करून त्यांच्या या बुकच्या गोष्टींमध्ये जास्त व्हॅल्यूज आहेत की म्हणजे उगीच पटकन जे मिळत असतं ते घ्यायचं नाही, जे जास्त वेळ राहणार असतं ते घ्यायचं किंवा चूज द हार्डर वे अराउंड. अजून कोणाला ट्रिक नाही करायला बघायचं कारण ते परत जास्त डबल महागात पडतो. असे व्हॅल्यूज जास्त त्यांच्या याच बुक मधनं मिळतात. ओके. सो तुला म्हणून मला हे बुक सगळ्यात जास्त आवडते सगळ्या बुक्स मध्ये जे वाचले. छान. ओके. ईशानी, तू सांग कोणत्या पुस्तकाबद्दल सांगशील? मला तर सर्वात जास्ती पुस्तक आवडतं ग्रँडमास बॅग ऑफ स्टोरीज. ओके. काय आहे त्याच्यामध्ये? ह्यात असे जे चॅप्टर्स आहेत ना, तर ग्रँडमा तिच्या ग्रँडचिल्ड्रनना त्या दिवसाचे घटनावर बेस्ड स्टोरी सांगते रोज. ओके. त्याच्यात सो मला त्यातली एक गोष्ट सर्वात जास्ती आवडते. तिचं नाव आहे कावेरी अँड द थीफ. अच्छा. तर त्यात काय होतं, कावेरी ना एक अशी खूप हार्ड वर्किंग असते, खूप हार्ड वर्किंग असते ती. आणि तिच्या घरी एक चोर येतो, म्हणजे ट्रॅव्हलर बनून येतो. तर तिला माहित नसतं आणि तो तिला म्हणतो की मी तुझ्या घरी राहू का एक दिवस, कारण मी ट्रॅव्हलर आहे आणि मला कुठे राहायला नाहीये. मग कावेरीला थोडस कळतं की हा काहीतरी चोरी करायचा प्रयत्न करतोय, कारण की आजूबाजूलाच एक दोन वरांडा वगैरे असतात जिथे तो राहू शकतो. ओके. सो तिला कळतं आणि ती तिच्या मुलाला म्हणते की आपण जाऊया आज तुझ्या मावशीकडे राहायला आणि हा ट्रॅव्हलरला राहू दे. आता आपल्याकडे जे ज्वेल्स आहेत ते मी भिंत्यांच्या मागे लपवून ठेवलेत. ओके. फॉल्स भिंत्यांच्या मागे. तर आपण जाऊया, कारण की तुझ्या आंटला भीती वाटते ना रात्रीचं कधी कधी अंधारात. सो तिनं बोलवलंय. मग ते दोघं जातात आणि चोराला खूप लकी वाटतं, फील होतं की बरं. आणि ते सगळ्या फॉल्स वॉल्स असतात ना, तर तो ते सगळे तोडून काढतो. मग दुसऱ्या दिवशी कावेरी आणि तिचा मुलगा परत येतात, तेव्हा कावेरीचा मुलगा म्हणतो तर ट्रॅव्हलरने बघ काय केलं आपल्या घराला. घर सगळं करून ठेवलं, फोडून ठेवलं. मग कावेरी म्हणते असू दे, मला काही लेबरर्सना बोलवायचं होतं, आपल्याला नवीन घर बनवायचं होतं म्हणून माझ्या मागच्या क्रॉप मधनं, पण आपल्या चोराने हे फ्री साठी करून दिलं आपल्याला. म्हणजे तिला केवढं डोकं चालवलं ना. तर ही गोष्ट मला आवडते सर्वात जास्त. ओके. त्याच्यानंतर मग ते असा पण पार्ट असतो ना की मग नंतर ते सांगते की जंगलात ठेवलंय, मग त्याच्यानंतर तो जंगलात जातो आणि मग नंतर जे मुलं असतात ते इमॅजिन करतात की नंतर एका वाघाने कसं त्याला खाल्लं. म्हणजे मला पण बरोबर मत वाटतंय की बरोबर आहे. हो. राईट. ओके. ओके. अजून गार्गी, तू कुठल्या पुस्तकाबद्दल सांगशील? तुला कोणतं आवडतं त्यांचं पुस्तक? मी ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे त्याचं नाव द डॉटर ऑफ द विशिंग ट्री आहे. हे ते पुस्तक आहे. तर आपल्याला इंडियन मायथॉलॉजी जी आहे ती खूप डीप आहे, रिच आहे आणि खूप वंडरफुल स्टोरीज आहेत त्याच्यात. तर त्याच्यात आपण मोस्टली मेल ओरिएंटेड गोष्टी ऐकतो, जसं की रामायण, महाभारत, हे सगळे मेल ओरिएंटेड गोष्टी आहेत. पण जे बायका होते मायथॉलॉजी मध्ये आपल्या, त्यांचं काय, तर ते किती ब्रेव होत्या, ते देवांचा बिहाव जायचे. आता देवी दुर्गा माता,
कोणी मारू शकलं नाही त्याला, ती एकटीच मारू शकते. आणि आपल्याला कुणाला त्याच्याबद्दल काही माहित नाही स्टोरीज ज्या या बुक मध्ये लिहिलेल्या आहेत. जसं की आपल्याला माहिती होतं का की पार्वतीला एक मुलगी आहे म्हणून? नाही. हो खरं. आणि याच्यात एक स्टोरी आहे मंदोदरीची. तर एक बेडूक असतं आणि असे साधू लोक असतात. हा, तर ते साधू लोक रोज ते बेडूक जे असते ते एका विहिरीच्या जवळ राहतात. तर हे सगळे साधू जे असतात रोज त्या विहिरीच्या तिकडे येतात, तिकडे पाणी पितात आणि तिकडे साधू कसं करतात, सभा घेतात, त्याच्यात फिलॉसॉफिकल गोष्टी बोलतात. तसं ते साधू फिलॉसॉफिकल गोष्टी बोलायचे, तो ते बेडूक रोज ऐकायचे. आणि मग तो पण त्यांचा खूप मोठा फॉलोवर झाला. एक दिवशी त्या विहिरीत एक विषारी साप जाऊन गेला, त्याच्यामुळे ते पाणी पण खूप विषारी झालं. आणि नेहमीसारखं ते साधू पण आले पाणी प्यायला. तर हा बेडूक जो असतो त्यांना वाचवायचं असते. तर ते साधू जेव्हा येतात तो जोरात तिकडं जातो, उडी मारतो त्या विहिरीवर आणि खाली पाण्यात उडी मारतो. त्या साधूंना आश्चर्य वाटतं की हा असा कसा बेडूक विहिरीत उडी मारेल. जाऊन बघितलं तर तो बेडूक अक्षरशः काळा निळा झालेला असतो, म्हणजे तो मरून गेलेला असतो. ते त्याला बाहेर काढतात. त्यांना मग त्यांच्या शक्तीने कळतं की या पाणीत विष होतं आणि या बेडकाने त्याच्यात उडी मारली आपला जीव वाचवायला, म्हणजे साधूंचा जीव वाचवायला. तर त्यांना खूप अभिमान वाटतो त्या बेडकाचा. तर ते त्यांच्या शक्तीने त्याला परत जिवंत आणतात आणि त्याला एक वरदान देतात. ते म्हणतात तुला काय पाहिजे? तर तो बेडूक म्हणतो मला पार्वती सारखं खूप सुंदर बनायचंय आणि मला अशा माणसाशी लग्न करायचंय जो खूप हुशार आहे, बलवान आहे आणि तिन्ही जगाचा स्वामी आहे. अच्छा. तर त्यांनी साधूंनी ठीक आहे म्हणलं आणि तो जो बेडूक असतो, बेडकाला मांडूक म्हणतात संस्कृतमध्ये. तर मांडूक पासून मंदोदरी हे नाव आलं, जे मंदोदरीच्या फादरनी माया द आर्किटेक्ट ऑफ द डिमन्स असं म्हणतात. तर माया जे होते, जे मंदोदरीचे फादर होते, त्यांनी तिचं नाव तिची पास्ट जी होती त्यांना ती माहिती होती म्हणून तिचं नाव मांडूक वरून मंदोदरी ठेवलं. आणि मंदोदरीचं लग्न रावणाशी होतं आणि रावणाशी लग्न होतं म्हणून तिला खुशी कधी मिळत नाही आयुष्यात, म्हणजे ती खूप दुःखी असते. सो द ओनली थिंग शी फॉरगॉट टू आस्क वॉज हॅपीनेस. सो या स्टोरीचं हे अर्थ आहे की तुम्ही काही करा बट आस्क फॉर हॅपीनेस. हॅपीनेस इज द मोस्ट अल्टिमेट थिंग. राईट, गुड. म्हणून तुला आवडली ही एक स्टोरी. ठीक आहे, छान. अच्छा, तर मग आता तुम्ही सगळ्यांनी एकेका पुस्तकाबद्दल तर सांगितलं तुम्हाला जे आवडलं सुधा मूर्तींचं. तर मग आता एखाद्या अशा कॉमन पुस्तकाबद्दल तुम्ही सांगू शकाल का की जे तुम्ही सगळ्यांनी वाचले? तुम्हीच सांगा कुठल्या पुस्तकाबद्दल तुम्हाला आवडेल की जे कोणी पण एकाने नाव सांगा, कोणत्या पुस्तकाबद्दल हे कराल? मे बी तुम्ही सगळ्यांनीच वाचलं. टेम्पल, मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल. ओके. ईशानी, सगळ्यांनी वाचलंय ते. सगळ्यांनी वाचलं असेलच बरोबर? ओके ओके, ठीक आहे. मग आज त्याबद्दल एक सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगा तुम्हाला स्वतःला काय वाटतं मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल बद्दल. ओके, सो आधी कोण सांगेल? कॅन आय गो फर्स्ट? ओके, चालेल. तर हे जे पुस्तक आहे द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल, मी अबाउट 5th to 6th ग्रेड मध्ये वाचलेलं आहे. खूप कॅप्टिवेटिंग बुक आहे. मला खूप आवडलेलं. म्हणजे मी त्यावेळेला सारखं वाचत जायचे ते बुक. माझे बाबा मला सारखं विचारायचे हेच वाचते, नवीन पाहिजे तर विचार ना म्हणून. तर हे बुक मला खूप आवडलं. ही स्टोरी आहे, स्टोरी लाईन आहे, मला खूप आवडली. इट्स व्हेरी स्वीट. आणि जे विलेज मधले प्रॉब्लेम्स, इट्स मेरिट्स, डिमेरिट्स खूप छान हायलाइट करून सांगितले आहेत. आणि विलेज मधले
ओल्ड फोक, यंग फोक, लोक कसे असतात ते पण खूप छान कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे त्यांनी. आणि ती मेन कॅरेक्टर आहे ना, मला लहानपणी ती खूप आवडलेली. ओके. अजून पण खूप आवडते मला. काय खूप आवडलं? स्वीट आहे आणि खूप क्युरियस आहे. शी इज व्हेरी रिसिलियंट as well. यू कुड मला रिलेट. ते खूप आवडतं तिच्यामध्ये. Yes. ओके. ओके. And yeah, that's all I can say about this book. And yeah, the story जी सोमनाहली ही स्टोरी आहे ना, खूप 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 छान आहे. मला खूप आवडलेली आहे. ओके. नाईस. ओके. आता कोण सांगेल? ईशानी, तू सांग, तुला काय वाटतं या पुस्तकाबद्दल? हो, मी त्यातली स्टोरी इन शॉर्टच सांगू का? चालेल. तर त्यात असं होतं की नुनीच्या आईला कामाविषयी बाहेरगावी जायला लागतं आणि तिचे बाबा डॉक्टर असतात. सो ते तिच्याकडे त्यांच्याकडे वेळ नसतो लक्ष ठेवायला तिच्यावर. सो ते तिला आजीकडे सोडायचं ठरवतात. आणि मुलीला असं खूप मजा वाटते आजीकडे जायला. मग ती तिथे गेल्यावर पहिले तिला तिकडचं असं प्लेझेंट जीवन असतं ना त्यांचं, ते बघून थोडं आश्चर्य वाटतं, पण ती एकदम लवकर ऍडजस्ट होऊन जाते तिथे. आणि ती तिथे मित्र पण बनवते आणि खूप नवीन गोष्टी शिकते, जसं की पापड बनवणं, सायकल चालवणं. आणि एक दिवशी ती तिच्या मित्रांसोबत जंगलात मधनं चालत जात असते आणि ती तिकडे पिकनिकला थांबायचं ठरवतात. तर ती काही वाईल्ड बेरीज घ्यायला जाते नुनी, आणि तिची चप्पल म्हणजे ती अडकते क्विकसँड मध्ये. तर तिचे मित्र तिला मदत करतात, पण तिची चप्पल आतच राहतात. सो ती तिची चप्पल काढते आणि मग तिला कळतं की असं पीक नाही, पण खूप मोठं खोल जमीन आहे इथं, खोल भोक आहे. आणि ते थोडंसं कार्विंग करतात तिकडचं, आणि त्यांना कळतं की तिथे टेम्पल आहे लॉर्ड शिवाचं, तिथे आणि त्याच्या खाली पण असं टोटल 8 आहेत. ओके. तर नुनी ठरवते की ती तिच्या आज्यांना म्हणजे तिच्या आजोबांना सांगेल, आणि अजून कोणाला काही सांगायचं नाही असं सांगतात बाकीच्यांना. आणि ती सांगते त्यांना. तेवढ्याच आजी पण घरी आलेली असते आणि ती सगळं ऐकते. आणि तिला खूप मज्जा वाटते आणि ती म्हणते की मला माहिती आहे हे टेम्पल एक दिवशी डिस्कवर होणार, कारण की ही गोष्ट तिच्या आजीने नुनीला सांगितलेली असते. अच्छा. सो एका आर्किटेक्टला बोलवलं जातं आणि ते खूप कार्विंग करतात. आणि फायनली त्यांना मिळतं एवढं सगळं. सगळं. 8 टेम्पल्स मिळतात. ओके. आणि मला तरी असं वाटतं की मी ह्यातून शिकले की आपल्याला असं कुठे ऍडजस्ट होता आलं पाहिजे, बरोबर. म्हणजे सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे कोणत्याही कंडिशन मध्ये. म्हणजे सारखंच डिमांडिंग असं नाही पाहिजे, जे समोर आणि आपण त्याप्रमाणे आपण क्युरियस ऍडजस्ट असलं करायचं. क्युरियस पण असलं हा, पाहिजे. म्हणजे आपल्याला आणि भीती नाही वाटली पाहिजे. हा हा, गार्गी काय म्हणालीस? त्या बुक मध्ये मला हे पण असं पण आठवतंय की ती जी आजी असते त्या नुनीला, ज्या मेन कॅरेक्टरचं नाव आहे, तिला आंघोळ घालणार असते. तर तिचा काहीतरी केसाला तेल लावलेलं असतंय आणि ते वाळेपर्यंत पूर्ण गार्डन फिरवते. मला ते खूप आवडलेली ती गोष्ट की गार्डन मध्ये त्यांचे किती वेगळे वेगळे फ्लावर्स असतात, फ्रुट्स असतात, आणि काय काय असतं त्या गार्डन मध्ये. मला खूप मजा आली ते वाचताना. म्हणजे ते सगळे वर्णन वाचून खूप छान वाटलं. गुड. आणि अजून ईशानी काय म्हणत होतीस? की आपण असं आपल्याला अशी भीती नाही वाटली पाहिजे अशी प्रश्न विचारायला, राईट. असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी तू त्या पुस्तकातनं तुला हा, आवडल्या, जाणवल्या. हो. नाईस नाईस. अर्चिस, तुला काय अजून वाटतं या पुस्तकाबद्दल वेगळं? मला या पुस्तकाबद्दल म्हणजे असं वाटतं की जी नुनी असते तिला
अर्बन लाईफ मधनं आता रुरल लाईफ मध्ये कशी ती जाते ते तिला किती म्हणजे अम्युझिंग वाटतं सगळं, की म्हणजे इकडे इलेक्ट्रिसिटी पण नाही किंवा इकडे म्हणजे सगळीकडची म्हणजे प्लांट्स तिला तर काय वाटायचं डिरेक्ट स्टोर मधूनच येतात. इथे तिला कळलं की ऍक्च्युली खरी कुठे उगवतात, मग कुठनं येतात, ते सगळं कळलं तिला. मग तिकडची जी लोक कशी असतात शिगाव गावातली ते पण कळतं, म्हणजे त्यांचं कल्चर त्या पुस्तकातनं कळतं. आणि नुनीचं कॅरेक्टर तर एक तर खूप जास्त क्युरियस आहे, आणि एक इंग्लिश फ्रेज आहे क्युरिओसिटी किल्स द कॅट. पण या केस मध्ये जर तिचा पाय क्विकसँड मध्ये नसता अडकला आणि ती क्युरियस नसती झाली तर टेम्पल दिसलंच नसतं. लोकांना खूप मग पूजा करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना, मग नीट काही मग गुरुजींसाठी जास्त काम होतं, मग देवांची पूजा होते. सगळे म्हणजे 8 जी मंदिर आहेत त्याच्यात वेगळे वेगळे देव असतात. म्हणून म्हणून गाव नुनीसाठी खूप थँकफुल असते, कारण की तिनेच ते टेम्पल डिस्कवर केलं असतं. म्हणून मला हे बुक ह्याच्यासाठी पण आवडतं, कारण की हे बुक वाचलं की मला माझ्या आजोबांचं जे शेत आहे छोट ते पण आठवतं, त्याच्यावर मला कनेक्ट करता येतं. अच्छा. विच यू हॅव ऍक्च्युअली सीन अँड दिस यू हॅव रेड. हा यू कुड रिलेट. करेक्ट. बरोबर. ओके, गुड. सो एका पुस्तकाबद्दल बघा तुम्ही प्रत्येकानं किती वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं. तुम्हीच एकमेकांना ऐकलं ना, मग असं आपण उद्या अजून 4 जणांना विचारलं तर बघा एकाच पुस्तकावर किती छान बोलू शकाल तुम्ही. हो की नाही? वाचलंय सगळ्यांनी बरोबर ते, आहे. पण आपण एकमेकाचं ऐकून पण खूप काही शिकतो पुस्तकाच्या जोडीला. बरोबर आहे. ओके, गुड गुड टू सी दॅट. ओके, आता हे तर झालं आपण काय काय पुस्तकं वाचली, सुधा मूर्तींची वाचली, कोणतं पुस्तक आवडलं, खूप काही झालं. तर मग आता इथून पुढे जाऊन तुम्हाला काय वाटतं, अजून काय करायचंय, तुमच्या फ्युचर प्लॅन बद्दल सांगा. की पुस्तक वाचायचंय किंवा काही पण या संदर्भात तुम्हाला अजून काही वेगळं वाटतं का, का खूप पुस्तकं वाचायची असं वाटतं? जे काय सांगारचीच, तू सांग तुला काय करायचंय पुढे जाऊन. आता मराठी पुस्तकं वाचण्याचं त्याचं मराठी वाचन मला एक तर थोडं वाढवायचंय. म्हणून फास्टर पेने आणि चिंटू जास्त वाचीन थोडं. आणि जी आहे मनोज पब्लिकेशन्सची ऑल टाइम ग्रेट क्लासिक्स, म्हणजे चार्ल्स डिकन्स, जॉनथन स्विफ्ट, त्या काळची जी पुस्तकं आहेत म्हणजे क्लासिक 17th सेंचुरीचे, ते सगळे त्यांच्या जे ती गोष्टी आहेत ते सगळे अलाइव्ह येतात. म्हणजे डेव्हिड कॉपरफिल्ड किंवा ब्लॅक ब्युटी, अॅना स्वेलचं, किंवा अजून अशा भरपूर स्टोरीज आहेत. गलिवर ट्रॅव्हल. ती म्हणून मला सिरीज अजून वाचायची, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक डॉरथी वालं द विझार्ड ऑज. ओके. कारण एक तर आमच्या शाळेमध्ये पुस्तकात ते चॅप्टर आहे, म्हणून माझी आता उत्सुकता जास्त वाढली आणि आहे माझ्याकडे. बाबांनी रिसर्च घेतलं म्हणून आता ते चालू करायचं. ओके. हो, वेगवेगळी बरीच पुस्तकं वाचायची आहेत. आणि मग पुस्तकं वाचून अजून काय करणार पुढे? तर ते पुस्तकं वाचून मग त्यांच्यामधले आता एक तर सगळे ऑल टाइम ग्रेट क्लासिक्सच्या सिरीजनी माझी वोकॅबलरी खूप वाढली. म्हणजे काही शब्द म्हणजे एडी, अबेट, ते मला म्हणजे मी चालू केलं असेल ते थर्डच्या एंडिंगला वगैरे. त्या काळी मला काहीच नव्हती आयडिया की या शब्दांचे अर्थ काय आहे. म्हणून आता थोडं थोडं कळायला लागलं. म्हणून तेच सिरीज फॉलो करून करून मी हे छोटं पुस्तक पण लिहितोय. अच्छा, वा. आणि आता ते जे पुस्तक आहे ते मिडिवल इंग्लंडच्या टाईपचं, म्हणजे युरोप, इंग्लंड. आता त्याचा बेस आहे, पण इट्स नॉट एक्झॅक्टली दॅट. किती जगच मी बदललंय. वेगळे एम्पायर्स ठेवलेत, रायव्हलरीज ठेवल्यात, फाईट्स ठेवल्यात. म्हणून आता ते बुक मला तरी वाटतं आता जुलै पर्यंत संपायला हवं. ओके, वा, छान.
चांगला विचार करतोयस. आणि अजून मराठी आणि मला वाटतं शिवाजी महाराजांबद्दल पण तू काहीतरी वाचलेस किंवा वाचणार आहेस असं काही? हो, शिवाजी महाराजांचे मी एक पुस्तक वाचलंय. हम्म आणि आता त्याच्यामधनं आधी तर काय तानाजीराव, यसाजीराव हीच नावं माहिती होती जी हम्म जास्त कॉमन होती. हम्म मग आता हे कळतं की कोणी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस कोणी आदिलशाहीची शिप्स कॅप्चर केल्या. हम्म मग आपले नेव्हीचे सरदार कोण होते, हम्म मग सरसेनापती कोण कोणांना बनवलं, हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे नुसतं असं काही न करता युट्यूबवर नाही शिकतायत. म्हणून त्याच्यासाठी ते वाचायलाच लागतं. प्लस ते बाबासाहेब पुरंदरेंचं ट्रान्सलेशन आहे. हम्म म्हणून आता त्यांनी तर खूप जास्त डीप मध्ये शिवाजी राजांची हिस्ट्री वाचली आणि त्यांनी तो अख्खा सागा शिवाजी हम्म राजांचा म्हणजे शिव हम्म जन्म ते त्यांचा मृत्यू हम्म सगळं मस्त रिच हिस्ट्री मध्ये सांगितलंय. कारण भारतची तर हिस्ट्रीच रिच आहे. म्हणून हम्म त्याच्यानंतर जास्त त्यांच्या स्टोरीज डिटेल मध्ये कळल्या. म्हणून आय एम व्हेरी थँकफुल टू बाबासाहेब पुरंदरे फॉर रायटिंग माय बुक. गुड गुड. ही इज अ ग्रेट पर्सनॅलिटी, नो डाऊट. येस, ट्रू. जाणता राजा म्हणून त्यांचं एक हे आहे, माहितीये का, नाव ऐकलंयस? जाणता राजा म्हणून एक ते प्ले करतात असं, म्हणजे आता नाही काही, पूर्वी होतंय करत. खूप हो. ग्रँड प्रमाणात असायचा. म्हणजे ऍक्च्युअल हत्ती अच्छा. वगैरे, म्हणजे हत्ती नाही, घोडे वगैरे असे ऍक्च्युअल हे आणायचा प्रयत्न करायचे. आणि खूप मोठी कास्ट असायची अशी, खूप हंड्रेड्स ऑफ पीपल विल बी देअर ऑन द स्टेज. असा एक खूप मोठा कार्यक्रम करायचे ते पूर्वी. जसं कुठेतरी रेकॉर्डिंग मिळेल बघायला घरामध्ये. विचार, जाणता राजा हे नाव आहे. चालेल ना. हम्म चालेल. छान आहे ते. सो म्हणजे आम्ही ते प्रत्यक्ष फार नाही पाहिलेलं, आधीच्या काळात जास्ती हा. पाहिजे. बट इट्स गुड हो, गुड, यू विल त्यांच्या नो सो वेळ. मच. थँक्यू. ते चांगलं आहे. म्हणजे खरंच ही खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दल आज एक 10 वर्षाचा छोटा मुलगा छान सांगू शकतोय. म्हणजे आम्हालाही हे अपेक्षित नाहीये, कारण आमचं तर पूर्ण हो. लहानपण शिवाजी महाराज शिकण्यात गेलं. आणि आता तुमच्या पिढीला शिवाजी महाराज नाहीच आहेत कुठे सिलेबस मध्ये वगैरे. पण तरीही तुम्ही प्रयत्न करताय. इट्स गुड गुड. थँक्यू. आणि yeah. तर शिवाजी महाराजांबद्दल तुला एवढी सगळी माहिती, एवढं वाचलेस, खूपच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे ही. छान. थँक्यू. आणि मी शिवाजी महाराजांबरोबर महाराणा प्रतापची पण थोडी हिस्ट्री स्टडी केली. म्हणजे मेवाड, मग हा त्याची हल्दीघाटीची लढाई. हा कारण की आता काय आहे की शिवाजी महाराजांनी महाराणा प्रतापचे पराक्रम ऐकूनच ते मोठे झाले. हम्म महाराणा प्रतापच्या बऱ्याच स्ट्रॅटेजीज त्यांनी फॉलो केल्या. हम्म म्हणून मी त्यांचं पण वाचलं. आणि आता सध्या मी कृष्णदेवराय म्हणजे दक्षिण भारताचे विजयनगरचे राजा हो. त्यांच्याबद्दल स्टडी करतोय की वा. म्हणजे रायगडची लढाई, त्यांचं रिच कल्चर, तेनाली रामा, हे सगळं त्या सध्या स्टडी करणं चाललंय. अच्छा, एवढं सगळं चालू आहे का? म्हणजे शिवाजी महाराजांवर तू थांबला नाहीस, अजूनही एवढं सगळं करतोयस. छान छान. सो कंटिन्यू दिस. गुड. ठेवू. आता अजून कोण? हा, ईशानी, तू सांग. तुला काय फ्युचर, तुला काय वाटतं, काय अजून काय करावं आपण, काय वाचावं किंवा काय? त्यामध्ये मी मराठी पुस्तकं वाचणार आहे, जसं मी चिंटू मेन्शन केलेलं. हम्म. मग आमच्या शाळेत आम्हाला श्यामची आई वाचायला सांगितलेलं. अच्छा. पण ते थोडंसं भारी होईल मला आणि ते इतकं समजणार नाही, म्हणून मी नंतर वाचेन असं सांगितलं. असं वाटतं मला. ओके आणि आम्हाला शाळेत हा एक प्रोजेक्ट होता, ओके. ज्यात आम्हाला एक फेवरेट बुक चूज करून त्यावर असं त्याच्या बुकचं कव्हर म्हणजे टायटल आणि हा इलस्ट्रेशन, हा. मग त्याच्यामध्ये ऑथरचं इन्फॉर्मेशन, हम्म त्याची समरी, हम्म कॅरेक्टर स्केच, ते हम्म. चित्र त्यातले, अच्छा. पिक्चर्स, इन्फॉर्मेशन, हा हा. बिब्लिओग्राफी, हो. असं सगळं होतं त्यात. हा. सो तसंच मला अजून एक असं प्रोजेक्ट कुठे असलं तर मला त्याचा हिस्सा बनायला आवडेल. अच्छा, म्हणजे तुझा आणि प्रोजेक्ट जर म्हणजे चांगलाच बराच ऑल इन्क्लुसिव्ह प्रोजेक्ट आहे की सगळ्या गोष्टी आहेत. बिब्लिओग्राफी पर्यंत हा पोहोचलाय तुम्ही. व्हेरी गुड. हो अच्छा, सो तुला आवडेल असं आणि काहीतरी पुढे जाऊन करायला. हो ओके. शाळेत नसला तरी मला घरी स्वतः करायला पण चालेल. ओके. So you would like to participate in something different like this kind of project, anything like that?
राईट? नॉट ओनली हा रीडिंग. हो अपार्ट फ्रॉम रीडिंग यू ऑल्सो वॉन्ट हा टू डू समथिंग ॲडिशनल. ओके, गुड. अच्छा, तर मग गार्गी, तू काय सांगशील? तुझे काय फ्युचर प्लॅन आहेत? तुला काय वाटतं? माझे फ्युचर प्लॅन्स आहेत की मला अजून जास्त वाचायचं आहे. हम्म. जसं की मी सांगितलं पहिले की मी शेक्सपियर वाचायचं ट्राय करतेय. हो. थोडीशी लँग्वेज टफ जाते पण आता शाळेतही शिकवतायत तर प्रॉब्ली येईल मला वाचायला. आणि मला अजून पण पुस्तकं वाचायची आहेत जी मी वाचलेली नाही आहेत ती. आणि मला मराठीत असं लाईक जास्त वाचता येतं मला बट आय एम अ बिट स्लो स्लो रीडर म्हणतात का तसं. म्हणजे मी फास्ट रीड करू शकत नाही. सिन्स आय लिव्ह इन हैदराबाद ट्रू. कधी असं मराठी पुस्तकांची जास्त ओपन झालेली नाही. अं, मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा आईने मला एक पुस्तक वाचून दाखवलेलं, पाडस म्हणून. खूप छान पुस्तक होतं. लाईक एक इंग्लिश ऑथर होती मार्जरी किनन रॉलिन्स म्हणून. त्यांचं द इयरली म्हणून पुस्तक होतं. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं गेलेलं. ओके. तर ते अमेरिकामध्ये जे फ्लोरिडामध्ये स्वातंत्र्याच्या आधी जे लोक होती 1938 मध्ये जी लोक होती त्यांचं लाईफ कसं होतं त्याच्याबद्दल. तर इट वॉज अ ब्युटिफुल बुक आणि त्याच्यात खूप छान डिस्क्रिप्शन दिलेले की फॉरेस्ट कसे होते, ते लोक कसे होते, त्यांची लाईफस्टाईल. आणि तो काय असतो, एक मुलगा असतो लहान, आई वडील आणि एक लहान मुलगा राहत असतोय जंगलात. आणि जवळपास कोणी नसतात लोक त्यांच्या, लांब असतात. तर पहिलेच त्यांना खूप कठीण जात असते जगणं तिकडं. काही खायला पण धड नसते. आणि तो मुलगा एक पाडस पाळतो हरणाचं. तर त्याच्याबद्दल स्टोरी आहे. मला खूप इमोशनल रोलर कोस्टर होतं. हा, नक्कीच ती रडू आलं जरा गुड वाचताना स्टोरी. बट खूप छान होतं. आणि मला ते इंग्लिश मध्ये वाचायचं. ओके. हा, ओरिजिनल जे त्याच. हो. ओके. बरोबर आणि आहे. मला आता खूप खूप पुस्तकं वाचायची आहेत. खूप पुस्तकं वाचायचे. असं ओके. मला हा. हा, अर्चित काय म्हणत होतास? बरोबर आहे. आता जो पॉइंट गार्गी दीदीने सांगितला तो म्हणजे की विलियम शेक्सपियर वाचणं अवघड आहे. कारण की मी पण विलियम शेक्सपियरच नाही पण इंग्लिशचे ओल्ड इंग्लिश ऐकलंय थोडं. आणि ओल्ड इंग्लिश मध्ये ते सगळे शब्द डॅनिशच वाटतात. म्हणून ते कन्फ्युजिंग आहे. सो ती खूप छान अटेम्प्ट करतीये ना, एकदम चॅलेंजिंग हो गोष्ट ती बरोबर करतीये. करेक्ट. बरोबर. गुड. दॅट इज ऑल्सो इन्स्पायरिंग. आणि आमच्या घरात जे आहेत ते सगळे, आमच्या घरात आमची आजी पण वाचते, आई आजोबा बाबा सगळे वाचतात घरात. म्हणून मला पण ऑटोमॅटिक लागून गेली सवय वाचायची. तर येता जाता कोणतरी सांगायचं की हे पुस्तक वाचा. आजोबा काहीतरी पुस्तक वाचत असले त्यांचं बघायचं, बाबाचं बघायचं, आईचं बघायचं, आजीचं बघायचं. असं लागली सवय सो तू त्या वातावरणातच मोठी वाचायची. झालीस, की वाचनाच्या वातावरणामध्ये. हो घरी सगळे हो आजी आजोबा माझे फ्रेंड्स सगळे पण असल्यामुळे. म्हणतात. सो यू आर लकी हो अबाउट माझे दॅट. फ्रेंड्स पण मला म्हणतात की ती म्हणून. छान. ओके. सो तुलाही पुढे जाऊन खूप पुस्तकं वाचायची आहेत आणि असं काहीतरी छान करायचंय. You should feel happy, right? When you'll read lots of good books that you like, you'll feel happy. Good. ओके. आता मला सांगा, एखादी अशी कोणाची तुमची इन्स्पायरिंग मेमरी असं काही आहे का, की तुम्ही एवढं सगळं केलेलं तर आहेच आतापर्यंत, छान वाचलंय, की तुमच्यामुळे कोणी स्पेशल मेमरी, तुमच्यामुळे कोणी इन्स्पायर झालं असेल किंवा कोणी अप्रिशिएट, असं काही एखादी गोष्ट सांगा मला. कोणी? ईशानी, तू सांग. इन्स्पायर मला अप्रिशिएट केलेली एक होती. ओके. मी ना शाळेत रोज पुस्तक न्यायचे आणि एव्हरी फ्री पिरियड ब्रेक नंतर जेवण झाल्यावर जेव्हा पण शाळेत टाइम मिळायचा किंवा टीचरला लेट व्हायचा मी पुस्तक वाचत बसायचे. ओके. सो माझ्या टीचर्सने नोटीस केलं आणि एक प्रत्येक क्लासमध्ये एक छोटे छोटे कलेक्शन ऑफ किड्स ना
प्रिन्सिपल मॅमकडे नेलेलं हम्म. अप्रिसिएशन साठी, आणि त्यात मी पण होते, तर तुला मला खूप पण प्राऊड फील झालं. गुड गुड हा, व्हेरी. मग त्यात एक 2-4 दिवसानंतर आमच्या पेरेंट्सना बोलवलेलं आणि त्यांना सांगितलेलं की आम्हाला वेगवेगळ्या ओरेटर्स नाही, वेगवेगळ्या ऑथर्सचे बुक वाचायला सांगून हेल्प करायची, म्हणजे आम्ही शाळेत चांगले ओरेटर्स बनू शकतो. सो ते पण मला खूप चांगलं वाटलं. नाही, चांगलं आहे, तुमचे टीचर्स पण हा. छान अप्रिशिएट करतायत. गुड. ओके, व्हेरी गुड मॅम. अच्छा, आणि कोणाची स्पेशल, गार्गी तुझी काही स्पेशल मेमरी आहे का अशी रीडिंग बद्दलची? येस, माझे स्पेशल मेमरीज खूप आहेत रीडिंगशी असोसिएटेड. मी जेव्हा 5th 6th 7th या बॅच मध्ये होते, तेव्हा हॉलिडे किंवा जेव्हा ऑनलाईन स्कूल होती ना, तेव्हा वेळच वेळ असायचा मला, तर पुस्तक घेऊन बसायचे, काहीतरी खायला घेऊन बसायचे आणि पुस्तक घेऊन खात बसायचे, पुस्तक वाचायचे. कधी वाटीचं संपले ते कळायचं पण नाही मला, म्हणजे एवढं मला वाचायला गुंग होत आवडायचं. होतीस तू आणि त्याच्यामध्ये. हो, आणि मला हे पण आठवतंय की आई बाबा मला खूप ओरडायचे, किती वाचतेस, चल अभ्यास कर जरा म्हणून. तर ते पण एक आहे. आणि माझी टीचर पण म्हणायच्या की खूप खूप वाचते, छान वाचते, बाकी सगळे मुलं तेवढं वाचत नाही, ही तेवढं वाचते म्हणून. स्वतः पण आठवण. आता कसं 9th मध्ये 10th अभ्यास, 9th अभ्यास, आता टाइम मिळत नाही तेवढा रीड करायला. आता तेवढा नाही वेळ. तर हो. ओके, सो यू फील गुड इवन थिंकिंग अबाउट दॅट. ओके. Yes. ओके. अच्छा, तर मग आता अर्चिस, तुझी काही एखादी अशी मेमरी आहे का स्पेशल? आहे ना. तर माझा कझिन जो आहे त्याने, खरं त्याला आधी हॅरी पॉटर काय होतं ते माहितीच नव्हतं. आणि मग मी जेव्हा हॅरी पॉटर वाचायला चालू केलं, मग मी बघता बघता पहिलं पुस्तक झालं, दुसरं पुस्तक झालं, तिसरं पुस्तक झालं, असं करत करत मी अख्खी सिरीज संपवली. ते बघून माझ्या कझिनला असं फील झालं की अरे आपण पण हॅरी पॉटर काहीतरी वाचायला हवं, आपल्याकडे अख्खी सिरीज आहे, वाचायला हवं. म्हणून मग त्यांनी चालू केलं आणि माझं झालंय, आणि आता तो 4थ्या पुस्तकावर आहे. अच्छा, सो पण आता माहित नाही तो ते कंटिन्यू करतो की नाही. हा, ठीक आहे, पण आतापर्यंत त्यांना एवढं केलं हे सुद्धा तुझ्या इन्स्पिरेशन न झालं ना. गुड टू हो, सी. कन्सिस्टन्सी छान होती त्याची त्यावेळेस. ओके, गुड. ओके, तर मग आता एवढ्या छान मेमरीज आहेत आपल्या रीडिंग बद्दलच्या आणि काय, तर मग आता हा विषय आपण आपल्यापुरता मर्यादित न ठेवता लोकांपर्यंत पोहोचवायसाठी काय करू शकतो, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आपण जे एवढं रीडिंग किंवा वाचन म्हणतोय, तर त्याबद्दल अवेअरनेस किंवा एक अजून खूप छान लोकांनी वाचावं यासाठी आपण काय करावं, तुम्हाला काय वाटतं? कोण सांगेल? गार्गी, तुला सांगायचं आहे? या, तर आय थिंक लायब्ररीला मुलांना शाळेत खूप ऑफन घेऊन जायला पाहिजे. लोकल लायब्ररी असेल किंवा स्कूल लायब्ररी असेल, आणि एक रीडिंगचा पिरियड पण ठेवला पाहिजे, म्हणजे मुलांना कसं एक बुक द्यायचं आणि त्यांना रीड करायला सांगायचं, किंवा दे कॅन जस्ट गो टू द लायब्ररी, त्यांचं फेवरेट बुक घेऊन वाचत बसायचं, आणि असं मुलांना आवडेल वाचायला. आणि जसे माझ्यासारखे लोक आहेत जे थोडे इंट्रोवर्टेड आहेत, त्यांच्यासाठी पण बुक्स आर अ व्हेरी गुड ऑप्शन इन्स्टेड ऑफ गोइंग ऑन द फोन. तर या, आय सजेस्ट दॅट. आणि स्कूल चिल्ड्रन साठी पण तुम्हाला फ्री टाइम असेल तर इन्स्टेड ऑफ वॉचिंग फोन यू कॅन रीड बुक्स, आणि ऍक्टिव्हिटी बुक्स येतात. यू कॅन डू ऍक्टिव्हिटीज इन द ऍक्टिव्हिटी बुक्स. You can read books like novels, and you can also write novels. कारण की मी ट्राय केलेली नॉवेल लिहायची, बट खूप चांगली निघाली नाही, सो कॅन्सल केलं आयडिया मी ते. आणि मी आता असं प्लॅन केलंय की मी आता शिकत जाणार आहे इंग्लिश, तर जसं माझे रायटिंग स्किल्स चांगले होतील तसं देन आय राईट अ स्टोरी.
अच्छा. ओके. गुड. पण आज म्हणजे मला हे तुझ्याकडून ऐकताना खूप छान वाटतंय की आज तू एवढी यंग मुलगी, तू बाकीच्यांना सांगतेस की इन्स्टेड ऑफ गोइंग ऑन फोन, बेटर टू रीड द बुक्स, राईट? व्हेरी नाईस. माझ्यासाठी पण माहिती झाले. हा, नाही, चांगलं आहे ना. माझ्यासाठी पण माहिती झाले. नाही नाही, पण तुझ्यासाठी काय किंवा काय हा विचारच महत्वाचा आहे की असं तुम्हाला वाटतंय. नाहीतर आज आपण सगळेजण तेच म्हणतो की काय सगळेजण मोबाईलवरच असतात, काय करणार, चालणार, इलाज नाही, हेच मोस्टली सगळे बोलतात. सो आता छान आहे नाही, की तू जर स्वतःच. बुक्स घेऊ शकत नाही तर तुम्ही मोबाईलवर पण तुम्ही किंवा किंडल आयपॅड पण तुम्ही यू कॅन ओपन अ बुक अँड रीड इट. नाही नाही, आता काही भरपूर करा. ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अच्छा. छान. गार्गीनं छान सांगितलं. तर आता कोण, ईशानी. ईशानी, तू सांग, तुला काय वाटतं, असं स्प्रेडिंग अवेअरनेस किंवा एनकरेजिंग, काहीही तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे, काय करू शकतो आपण? असं म्हटली ना की असं शाळेत रीडिंग पिरियड पाहिजे, तसा आमच्याकडे होता आणि असणार पण आहे. हम्म. त्याचं नाव डिअर पिरियड आहे, म्हणजे ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड असा पिरियड आहे. हा हा. सो तो असा रोटेट होत राहायचा, एव्हरी वेनसडे असायचा. तर मला असं वाटतं की प्रत्येक शाळेत असं असलं पाहिजे. आणि एक ऍप पण आहे आमच्या शाळेत. त्याचं नाव आहे फ्लिप ऍप. आणि त्यावर असे नवीन नवीन बुक्स, आपले फ्रेंड्सचे बुक्स, असं असे सगळे बुक्स दिसतात. मग चॅप्टर्सचे बुक्स, अच्छा. मग आणि आपला शेल्फ असं दिसतं. तर इथे हा बारकोड आहे ना, ओके. ह्याला स्कॅन करायचं असतं हा. आणि मग बुक शेल्फवर दिसते आपल्या, म्हणजे आपल्या नावावर दिसते की एवढे सगळे बुक्स आहेत. व्हर्च्युअल बुक सो शेल्फ. तसं माझा शेल्फ आहे आणि त्याने आम्ही सारखे बोरो करत असतो. सो आम्ही लाईक एक म्हणजे फ्रेंडने रिक्वेस्ट केली की दुसऱ्या दिवशी आणून द्यायची, असं आहे ते. ओके. सो ते तसं प्रत्येक शाळेमध्ये असलं पाहिजे असं मला तरी वाटतं. ओके. तू ते म्हणजे पाहिजेस असं ऍप, तो तुला ते रीडिंगचं हे होईल. खूप छान वाटतं की असं केलं पाहिजे अजून बाकीच्यांनी पण. ओके. गुड. गुड पॉइंट. अर्चिस, तू काय सांगशील, तुझ्याकडे काय आयडियाज आहेत? आता आमच्याकडे स्कूल लायब्ररी जी आहे हम्म. त्याच्यामध्ये मुलांना कम्प्लीट फ्रीडम आहे की व्हॉट दे कॅन चूज. तर म्हणजे एक शेल्फ म्हणजे जेरोनिमो स्टिल्टनचा, एक शेल्फ एनिड ब्लायटनचा, मग असे त्यांनी स्प्लिटिंग केलंय. मग आणि पिंक कार्ड म्हणून एक कार्ड असतं. जर पिंक कार्ड, आयडी कार्ड आणि लायब्ररी बॅग असेल देन यू कॅन बुक अ बुक. आणि पिंक कार्डला जेव्हा बुक बॉरो करायचं असतं तेव्हा ते पिंक कार्ड लायब्रेरियनला द्यायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा बुक परत ठेवायला यायचं असतं लायब्ररीला, तेव्हा मग ते कार्ड परत घ्यायचं आणि नवीन बुक बॉरो करायचं. आणि समजा एक दिवशी कधी डॅमेज झाला बुकला तर ती बुकची कॉस्ट प्लस 100 रुपीज पे करायला लागतात. आणि मग अजून जर नुसतं बुक राहिलं किंवा डिले झाला तर 10 रुपीजचा फाईन पडतो. सो इट्स व्हेरी गुड डिसिप्लिन. हे लक्षात राहायला सगळ्यांना की म्हणजे या दिवशी केलं द्यायचं पाहिजे. बुक, नाहीतर फाईन पडेल, असं थोडं भीती टाईप पण राहतं. डेव्हलप होते, डिसिप्लिन डेव्हलप व्हायसाठी मदत होते. डिसिप्लिन डेव्हलप होते. बरोबर आहे. ओके. सो तुला तसं काहीतरी करावं असं वाटतं. ओके. गुड. छान. सो आपण एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल आज बोलू शकतो. खूप छान वाटतंय मला तुमच्याशी इंटरॅक्ट करताना. तर आता म्हणजे एक गोष्ट तर खरंच मला इथे सांगावीशी वाटेल की जसं मगाशी मी म्हटलं, गार्गी एक यंग टीनेजर आज आहे की जी स्वतः सांगते की मोबाईलमध्ये राहण्याच्या ऐवजी तुम्ही पुस्तकं वाचा. आज ती एका छान अशा म्हणजे घरामध्येच तिच्या ती म्हटली की एकत्र कुटुंब आहे आणि एक म्हणजे ते वातावरण आहे वाचनाचं घरामध्ये की जे बघत बघत तू मोठी झालीस. सो एक छान म्हणजे पॉइंट मांडलास तू, बघूनही हे वाटतंय. तसंच मला ह्या दोघांबद्दल पण एक सांगावंसं वाटतं की हे दोघंही सिंगल चाइल्ड आहेत.
पण तरी सुद्धा आज इतक्या लहान वयामध्ये, आज म्हणजे हार्डली लाईक अराउंड 10 years ओनली देअर एज इज अराउंड, पण आज एवढं छान मागची 2-3-4 वर्ष झाली जवळजवळ पुस्तकं वाचतायत, एवढं स्वतः करतायत, दुसऱ्याला एनकरेज करतायत. इट्स रिअली गुड टू सी at every one of you. It's so much inspiring. So let's see how many people watch and get inspired by you today because of this program. Okay, so now हा अर्चिस काही म्हणायचंय तुला? मी फक्त थँक्यू म्हंटल. ओके, राईट, थँक्यू. हा. ओके, तर मग आता लास्ट बट नॉट द लीस्ट, our today's topic, author Sudha Murthy, if she is watching this program, would you like to give any short message for her? Yes? Okay, Gargi, yeah, Yes. please tell. What do you want to say? Yes. My message for Sudha Murthy would be keep writing, like a woman of high profile like her. Right? She's writing books for children like us. Mhm. It is just very good. The only message I have is for her to keep on writing and keep on inspiring us. Good. Because her story, her background is just very inspiring. And I think she's a very nice woman. And especially the book which I told you about. I fell in love with that book. It's just beautiful. And yeah, I improved my vocabulary after reading Sudha Murthy too. Yeah, so the only message I have is for her to keep on writing like this, keep on inspiring us. More and more beautiful books. Yes. Yes, good. Because I want to read more. You want to read, right? Okay, Archis, what you would like to give message for Sudha Murthy? My only message to Sudha Murthy would be that I won't call her madam, because for me she's like my grandmother telling me stories. So the only message for her is just keep writing and inspiring us, as her background too is very inspiring. Then I would also, like to say that the one story from Sudha Murthy and the Magic Drum, I think so she should write some more stories, like from the Golden Silence. There was a chapter like that. So in that she had, used a base of another story too. Like it was something related to a king who was talking so much and preparing that he lost his kingdom. So I think in a book she should include that and just keep writing more and more and inspiring us. Right. Good, good. Okay. Yeah. Okay. So Ishani, what you want to say? Message for Sudha Murthy. I would like to say that she's an all-rounder and I would like to be like her when I grow up. Mm-hmm. And if she's hearing this, I would ask her that she should keep writing books for kids like us Mm-hmm. so that we keep getting inspired in life. Okay. As you got inspired, more and more people should get inspired. That is what you feel. Okay. Yes. Nice to know that. Okay. So thanks to every one of you. Today you all have joined. तुम्ही सगळेजण आज आलात. एक छान आपण कार्यक्रम आज ऑनलाईन स्वरूपात करू शकलो आणि हा अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करूया. सो कॅन वी एंड द प्रोग्राम विथ सम वन लाइनर अबाउट रीडिंग? राईट? इज इट Yes. गुड टू गो? ओके, सांग. वाचाल तर वाचाल, म्हणजे इफ यू रीड यू शॅल लिव्ह. Okay. Because if someone wants to survive in a world like this, corruption everywhere, then one only has the chance to survive from reading, because you understand many values from it. So for that reason. Okay. Actually, a quote by Fran Lebowitz. Sorry for my pronunciation if I'm wrong. Yeah, so it goes like this. Think before you speak, and read before you think. वाचनाने ज्ञानात भर पडते. Good.
छान मराठीत सांगितलंस. Okay, so I'll also say one. Reading is to the mind what exercise is to the body, right? Okay, so Yes. thank you. Thank you, everybody. Thank you. Thanks for joining. Thank you. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. Thank you. Thank you.